आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। जिंतूर शहरात चाकू भोसकून खून करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जिंतूर शहरातील साठेनगर भागातील नॅशनल उर्दू स्कूल परिसरात 3 तरुणांमध्ये पैसे देणे घेण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या फ्रीस्टाईल हाणामारीत एका 36 वर्षीय तरुणाचा पाठीवर चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना 14 मे मंगळवार रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। या प्रकरणी मयताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपी विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना अटक केली आहे। जिंतूर शहरातील साठेनगर येथील 36 वर्षीय सगननूर उर्फ छगन कुरेशी याचा 31 वर्षीय चुलत भाऊ अलीम कुरेशी आणि त्याचा चुलत भावाचा 32 वर्षीय मित्र अमजद कुरेशी ही तिघेजण साठेनगर भागातील नॅशनल उर्दू शाळेच्या परिसरात गेले होते। तिघांमध्ये पैसे देणे घेण्याच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली। बघता बघता शाब्दिक चकमकीने उग्र रूप धारण केल्याने परिसरात तिघांमध्ये हाणामारी सुरू झाली। यातील आरोपी अमजद कुरेशी यांनी सगननूर उर्फ छगन कुरेशी याचे हात धरले आणि अलीम कुरेशी याने धारदार चाकूने त्याच्या पाठीवर जोरदार प्रहार केल्याने सगननूर उर्फ छगन कुरेशी गंभीर जखमी होऊन काही वेळ घटनास्थळावर रक्तबंबाट अवस्थेत पडून असल्यामुळे त्याचा प्रचंड रक्तस्राव झाला। त्यानंतर जखमी तरुणाला जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले। काही क्षणातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव झाला। परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून जिंतूर पोलिसांनी उपविभागातील पोलीस अधिकारी आणि वाढीव पोलीस कुमकला पाचारण करण्यात आले होते। मात्र जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यावर प्राथमिक उपचार करून परभणीला हलविण्यात आले, परंतु रस्त्यातच तरुणाचे प्राण सोडले। या प्रकरणी मयताचे वडील तय्यब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपी विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जिंतूर पोलिसांनी रात्री उशिरा घटनेतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार जिया खान यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे आदींनी घटनास्थळी भेट दिली। परंतु मागील 11 दिवसात जिंतूर शहरात सार्वजनिक ठिकाणी खुनाच्या 2 घटना आणि 2 गटात झालेल्या सशस्त्र हाणामारीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अवैध उत्खनन करणाऱ्या पोकलेनसह 5 हायवा ट्रक जप्त। जिंतूर औंढा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे। या कामासाठी जिंतूर तालुक्यातील चामणी येथील एका शेतातून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून तो रस्त्याच्या कामासाठी वापरले जात असल्याची माहिती सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांना मिळाली। त्यांनी त्यांच्या पथकासह पाहणी केली असता त्या ठिकाणी अवैधरित्या उत्खनन सुरू असल्याचे दिसून आल्याने त्यांनी अवैध उत्खनन करणारे पोकलेन व 5 हायवा ट्रक जप्त करून जिंतूर तहसील कार्यालयाच्या आवारात आणून लावले। ही कारवाई दिनांक 13 मे सोमवार रोजी करण्यात आली। जिंतूर ते औंढा सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी चामणी येथील गट क्रमांक 62 मध्ये अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून तो मुरुम हायवाद्वारे रस्त्याच्या कामासाठी वापरला जात होता। दरम्यान अवैध मुरुम वाहतुकीची माहिती सेलूच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम यांना मिळाली। त्यावरून त्यांनी चामणीचे तलाठी स्नेहा गायकवाड, मोहसिन पठाण यांना सोबत घेऊन पाहणी केली। यावेळी संबंधित कंत्राटदाराने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता नमूद गट नंबरमध्ये पोकलेन मशीनद्वारे उत्खनन करून तो हायवा ट्रकद्वारे वाहतूक करून रस्त्याच्या कामाला वापरत असल्याचे दिसून आले। त्याने लगेच उत्खनन करणारी पोकलेन मशीनसह मुरुमाने भरलेले हायवा क्रमांक MH12 VT 5926, MH12 VT 5920, MH12 VT 5928, MH12 VT 5924, MH12 VT 5927, MH12 VT 5927 हायवा जप्त केले असून हजरत सय्यद शहाबुद्दीन व सय्यद बुरहानुद्दीन यांच्या उरुसाची 24 मे पासून सुरुवात। सेलू शहरातील कामी लावल्या हजरत सय्यद शहाबुद्दीन व हजरत सय्यद बुरहानुद्दीन यांचा उरूस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे, ज्याची सुरुवात 24 मे शुक्रवार रोजी पासून होणार आहे। दिनांक 24 मे शुक्रवार रोजी असर नमाजनंतर 5:30 वाजता दर्गेला गुसल स्नान करून चादर चढविण्यात येणार आहे। दिनांक 25 मे शनिवार रोजी जोहर नमाज नंतर 2 वाजता भव्य सुंदर मिरवणूक काढण्यात येणार आहे।
दिनांक 26 मे रविवार रोजी ईशा नमाजनंतर 9 वाजता सुप्रसिद्ध कव्वाल यांचा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे। तसेच 27 मे सोमवार रोजी फजर नमाज नंतर सकाळी 6 वाजता तक्सीम तबरूक गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती दर्गा हजरत सय्यद शहाबुद्दीन व दर्गा हजरत सय्यद बुरहानुद्दीन दर्गेचे मुतवल्ली सय्यद कबीर भाई नानू यांनी दिली। उर्सानिमित्त सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेलू उपविभागीय अधिकारी संगीता सानप मॅडम राहणार आहे। तर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेलू तहसीलदार दिनेश झांपले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओहाड, सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसेसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे। 4 दिवसीय उर्स कार्यक्रमात सेलू शहरातील व तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दर्गा उर्स कमिटीचे अध्यक्ष पठाण उरुज अली खान, दर्गा मुतवल्ली सय्यद कबीर सय्यद अमीर, इकबाल सेठ मोदी, पत्रकार शेख आरिफ भाई, अबरार बेग, शेख वाजिद दादा, पठाण गुलदार खान, शेख गफ्फार भाई झारेकरी, शेख सोहेल, पठाण नासिर खान, सय्यद जुबेर, अशफाक बकाली, सय्यद खदीर यांच्या वतीने करण्यात आले आहे। निडा येथे मातोश्री पांदण रस्ता बांधकामाचे उद्घाटन संपन्न। पूर्णा तालुक्यातील मौजे निडा येथे मातोश्री पांदण रस्ता या योजनेतून रस्ता कामाचे उद्घाटन दिनांक 15 मे बुधवार रोजी ज्येष्ठ नागरिक बालासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले। यावेळी सरपंच प्रतिभा रमेश सूर्यवंशी, उपसरपंच मंचक सूर्यवंशी, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ धोत्रे, रमेश अप्पा कापसे, रावण आडबाग, रामपुरी, गोविंद सूर्यवंशी, दीपक मासे, मारुती सूर्यवंशी, सुशील सूर्यवंशी, नारायण सूर्यवंशी, चेअरमॅन शिवाजी सूर्यवंशी, विठ्ठल सुके, अमोल सूर्यवंशी, आत्माराम भोसले, व्यंकटी सूर्यवंशी, जगन्नाथ सूर्यवंशी, लक्ष्मण सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशीसह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सरपंच प्रतिनिधी रमेश सूर्यवंशी यांनी सांगितले की मागील 20 वर्षापासून गावकरी व शेतकरी या पांदण रस्त्यापासून वंचित होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मौजे निडा ग्रामपंचायतला एकूण 6 पांदण रस्ते मंजूर करण्यात आले। पांदण रस्त्याचे काम दर्जेदार करून एस्टिमेट 12 फुटाचे असून ते 14 फुटाचे करत आहेत व रस्त्याची लांबी हे 1100 मीटर असून ही 1400 मीटर करत आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतात बियाणे व शेतातून ऊस नेण्यासाठी या रस्त्यावरून मोठी कसरत करावी लागत होती। रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे व निडा या गावच्या येणाऱ्या काळात मोठा विकास करणार असल्याचेही रमेश सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले। पांदण रस्ते मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरपंच प्रतिनिधी रमेश सूर्यवंशी यांचे ग्रामस्थांनी आभार मानले। पाणी टंचाईच्या निवारणासाठी उपाययोजना करण्याची जिल्हाधिकारी यांची सूचना। टंचाईच्या कालावधीत परभणी जिल्ह्यातील जनावरांसह नागरिकांना पाणी पुरेल अशा सर्व उपाययोजना करण्यात येतील। त्यासाठी आवश्यकता पडल्यास विहीर कुंपणलिकांचे अधिग्रहण करण्यात येईल। तसेच आगामी काळातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिनांक 15 मे बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी गावडे बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर PP नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आघाव यांच्यासह जिल्हा प्रशासनातील तहसीलदार, गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते। भाग्यलक्ष्मी नगरातील रस्ता गायब झाल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी। परभणी येथील राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसमत रस्त्यापासून ते रविराज देशमुख यांच्या निवासस्थानपर्यंत CC रोड गायब झाला आहे। महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील भाग्यलक्ष्मी नगर परिसरातील सारंगस्वामी विद्यालयाजवळ अलीकडेच महानगरपालिकेचा एक फलक आढळून आला। त्या फलकावर कामाचे नाव प्रभाग क्रमांक 15 भाग्यलक्ष्मी नगर राष्ट्रीय महामार्ग 61 ते रविराज देशमुख यांच्या घरापर्यंत CC रोड, अंदाजपत्रिकी रक्कम 42,11,720 रुपये, कामाचे आदेश जावा क्रमांक 5204/2023 दिनांक 20 नोव्हेंबर 2023 अंतर्गत मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना 22-23 काम सुरू झालेला
दिनांक 10 डिसेंबर 2023 काम पूर्ण झालेला दिनांक 5 फेब्रुवारी 2024 काम पूर्ण करण्याचा कालावधी 6 महिने असा उल्लेख आढळून आला। भाग्यलक्ष्मी नगरात धडकलेल्या या फलकाबद्दल काही जागरूक नागरिकांनी कानोसा घेतला तेव्हा फलकावरील नामोल्लेखप्रमाणे या रस्त्याचे काम 5 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे स्थानिक नागरिक अक्षरशः चक्रावले। या भागातील भयावह रस्ते, त्या रस्त्यावरील असंख्य खड्डे, दररोज नरक यातना भोगणाऱ्या या नागरिकांनी फलकावर नामोल्लेख केल्याप्रकरणी तो रस्ता कुठे गायब झाला याचा शोध सुरू केला, परंतु त्याचे उत्तर काही हाती लागले नाही। नामफलक जर झळकला परंतु नामोल्लेखप्रमाणे रस्त्याच अस्तित्वात आला नाही। त्यामुळे नामफलकावरील नामोल्लेखप्रमाणे केलेला रस्ता कुठे गायब झाला याचा शोध काही नागरिकांनी घेतला। महानगरपालिका कार्यालयात चौकशी करीत कानोसा घ्यावयाचा प्रयत्न केला। नागरिकांनी चोरीस गेलेल्या या रस्त्याबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्तसह अन्य अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित विरुद्ध गुन्हे दाखल करावेत व तपास करीत या मागचे गौडबंगाल दाखवून द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे। राऊत मारे कुटुंबियावर हल्ला करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची मागणी। बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथील अशोक राऊतमारे कुटुंबियाच्या घरावर दगडफेक करीत झालेल्या हल्ल्याच्या परभणी शहरातील सकल ब्राह्मण समाजाने निषेध व्यक्त करत हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन आज दिनांक 15 मे बुधवार रोजी जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे। दिलेल्या निवेदनावर प्रकाश कौसडीकर, सुरेंद्र नेब, संजय कुलकर्णी, योगेश जोशी, नवनीत पाचपोर, स्वप्नील पिंपळकर, मंदार कुलकर्णी, नंदकुमार पराडकर, संजय वझरकर, पुरुषोत्तम तातोडे, मनोज धर्माधिकारी, सुधाकर गोडेगावकर, विष्णू वैरागड, गिरीश गावस्कर, संदीप साडापुरीकर, वैभव आसोलेकर सर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत।